वळूयात याच संदर्भातल्या अन्य काही बातम्यांच्याकडे। सोमवारी राज्यात 5व्या टप्प्यातलं मतदान झालं। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मुंबईकरांनी मतदानाकडे काहीशी पाठ फिरवल्याचं दिसतंय। शेवटच्या टप्प्यात मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी कमालीची खालावली। सगळ्यात कमी मतदान दक्षिण मुंबईत झालं असून इथे अवघं 47.70% मतदान झालंय। मुंबईतला मतदानाचा टक्का का घसरला याला नेमकं कारणीभूत कोण आहे, तसंच मुंबईत झालेल्या संथ कारभाराचा फटका कुणाला बसणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्रातील 5व्या टप्प्याचं मतदान झालंय, मात्र या टप्प्यात 13 मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी निराशाजनक आहे। राज्यात सरासरी 54.33% मतदान झालंय। दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक 62.65%, तर सगळ्यात कमी मतदान कल्याणमध्ये झालंय। निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात राज्यात 13 जागांसाठी मतदान झालं, मात्र निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले। यामुळे मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असा आरोप आहे। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली। मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी राबवली होती का अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली। 13 मतदारसंघात यंत्रणा बिघडवण्यात आली। ही 13 ठिकाणं भाजपच्या आणि मित्रपक्षांचा पराभव होणार याची खात्री असल्यानंच हा डाव टाकण्यात आला असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला। त्यावर भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार उत्तर दिलंय। महाराष्ट्रातल्या 13च्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आली नाही, बिघडवण्यात आली। कारण 13ही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला। पण मला खात्री आहे तरीही इंडिया जिंकणार। मला वाटतं संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे। सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, तर त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? तिथे आमदार आमचे आहेत। ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत। ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात, तिथे आमदार एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत। यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे। तिकडे नाशिक